नमस्कार. मी अरविंद आठले. तुम्हाला माहिती आहे मला स्वयंपाकाची अतिशय आवड आहे. स्वयंपाक हे शास्त्र आहे आणि अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हणतात. मी अन्नाकडे पूर्ण ब्रह्म या दृष्टीने पाहतो. तर आज गुळाच्या पोळ्या करण्याची इच्छा आहे. गुळाच्या पोळ्या मी कधी केलेल्या नाही. आता बरेच वर्ष तर त्या केल्या गेल्या नाहीत. आणि आज मला इच्छा झाली की आपण गुळाची पोळी करून पाहू. गुळाची पोळी तसं म्हणलं तर खूप कठीण आहे. पण कठीण काहीच नसतं माणसाला. त्याच्या डोक्यात जर शिरलं ना तर ते कुठलीच गोष्ट त्याच्यासाठी कठीण नाही. आपला मेंदू अतिशय परमेश्वराने सगळ्यांना अतिशय चांगला मेंदू दिलेला आहे. आपण वापर करत नाही. तर आता आपण गुळाची पोळी करणार आहोत. मी काय केलं, ही 1 वाटी कणिक घेतली, गव्हाची कणिक. साधारणपणे अर्ध्या वाटीपेक्षा थोडासा कमी मैदा घेतलेला आहे. साधारण 1-2-2.5 चमचे हे बेसन पीठ घेतलं आहे. आणि मोहन म्हणून साधारण 1-2-2.5 चमचे गोड तेल घेतलेलं आहे. इकडे त्यात मसाला सारण म्हणून हे 2 वाट्या गूळ चिरून घेतलेला आहे. थोडी अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेत. अर्धी वाटी साधारणपणे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले. आणि हे थोडंसं जायफळ खिसून घेतलेलं आहे. जायफळाचा एक छान स्वाद येतो, त्याचा वासही छान असतो. तर साधारणपणे हे दोन्ही अर्धी वाटी मिळून ही 1 वाटी होईल. त्यामुळे 2/3 समजा गूळ आहे आणि 1/3 हे बाकीचे पदार्थ आहेत. आता हे मी छानपैकी मिक्सरमधून काढून घेणार. त्याच्या आधी हे तीळ भाजायचे आहेत आपल्याला. शेंगदाणे ऑलरेडी भाजलेले आहेत. आणि हे सगळं मिक्स करून याची कणिक तयार करणार. आता ही 3 पिठं आपण इथे घेतलेली आहेत. गव्हाचं पीठ, मैदा आणि थोडंसं बेसन. आणि इकडे आपण मोहन म्हणून तेल तापवायला ठेवलेलं आहे. हे कडकडीत तेल करणार आपण आणि या पिठांमध्ये घालणार. आणि मध्यंतरी थोडीशी चव यावी म्हणून थोडी आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालतो आहोत. मिठाने फार छान चव येते. हे मीठ घातलं की तोपर्यंत इकडे आपण तेल तापवत ठेवलेलं आहे. आता हे तेल तापलेलं आहे भरपूर. आणि हे आता आपण या पिठामध्ये हे मोहन करण्यासाठी हे पाहिजे असं कडकडीत तेल व्यवस्थित असं आपण ओतणार आहोत. सध्या हे खूप गरम आहे त्यामुळे आपण त्याला डायरेक्ट काही हे करू शकत नाही. हे थोडंसं आपण चमच्यानी, आता हे असं आपण चमच्यानी पहिले, तेल खूप कडकडीत असल्यामुळे आपण चमच्यानी हे करतो, नाही तर हात भाजतील आपले. त्याच्यात आपण मीठ घातलेलं आहे योग्य चवीइतकं. आणि हे असं चमच्यानी हे पीठ आपण कालवत आहोत. हे बऱ्यापैकी थोडं थंड झालं की मग आपण हे असं कालवून घेणार व्यवस्थित हाताने. हे पहा, हे चोळून घ्यायचं. हे सगळं जे पीठ, मीठ, ते तेल जे काही आहे हे सगळं आपण मीठ आणि तेल असं ह्याला चोळून घ्यायचं. हे पहा असं. हे पहा, हे आता आपण छान सगळं मिसळलेलं आहे. हे पहा, व्यवस्थित मिसळलं आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये हे असं थोडं थोडं पाणी घालणार. तर ही आता आपण या प्रकारे ही कणिक आता भिजवली आहे. छान गोळा करतो आहोत. गोल गोळा होतोय छान. हे पहा, छान भिजली आहे. आणि आता ही आपण झाकून ठेवणार आहोत. आता गॅसवर आपण ही कढई ठेवलेली आहे तापत. आणि हे जे पांढरे तीळ आहेत हे आपण याच्यात भाजून घेणार आहोत. त्याचे ढवळत राहायचे. हे पहा, आता हे बारीक गॅसवर आपण सावकाश भाजलेले आहेत. आणि हे तीळ आता उडायला लागलेत आधेमध्ये एखादे. आवाज तुम्ही ऐकत असाल. उडतात ते मध्ये मध्ये.
त्यामुळे वासही छान, त्याचा खमंग वास सुटलेला आहे. त्यामुळे हे झालेले आहेत. तर मी गॅस बंद करतो आहे. हे पहा, हे आता आपण झालेले आहेत सगळे. छान त्याचा खमंग वास सुटलेला आहे. तडतड झालेले तुम्हाला दाखवलेच होते. आणि हे आता आपण उचलणार आणि या एका भांड्यामध्ये हे आपण गार करायला ठेवणार. आता हे पहिले आपण दाणे आहेत ते मिक्सरमधून काढून घेणार आहोत. आता हे आपण बारीक केलेलं आहे मिक्सरमध्ये दाण्याचं कूट, हे आपण या भांड्यामध्ये काढून घेतो आहोत. आता हे आपण तीळ घालतो. हे तीळ आता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. हे आता तीळ झाल्यात, झाकण काढलं आपण. हे पहा छान झालेले आहेत. आता हे आपण काढणार आणि हे इकडे जे पहिलं जे आपण दाण्याचं कूट ठेवलं त्याच्यात हे सगळे मिसळणार. आता हे आपण तीळ मिसळतो आहोत, तिळाचं कूट. आता हे दोन्ही मिसळलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण हा गूळ घालतो आहोत. आपण साधारण बऱ्यापैकी भरलेल्या 2 वाट्या गूळ घेतलेला आहे. खूप खचून नाही भरलेला. आणि हे आता सगळं आपण असं मिसळणार आहोत. आणि हा जो मसाला तयार होतो ह्याचा, काही वेळा हे गुळाचे खडे असतात, तर हे खडे येतील तर पोळी आपली फाटेल. त्यामुळे हे आपण सगळे एकत्र मिसळणार छान आणि मग ते मिक्सरमधून काढून घेणार. आता हे जायफळ आहे आपल्याकडे. हे जायफळ याच ह्याच्यात आपण घालणार आणि हे जायफळ सगळीकडे व्यवस्थित मिक्स करणार. तर हे आता आपण सारण छानपैकी मिसळलं आहे आणि हे आता मिक्सरच्या पॉटमध्ये भरून आपण ते मिक्सरमधून काढून घेणार. हे सगळं सारण आणि हे आता आपण छानपैकी आपण भरपूर वेळा फिरून घेतलं आणि झालं का नाही हे बघायचं. हे पहा, हे आत कसं झालं आहे पहा. हे छान असं मऊ झालेलं आहे. आता त्याचा गोळीसारखं तयार होत आहे आणि हे तेलकट झालं आहे, व्यवस्थित तेल लागतं आहे. तर हे झालं आहे. आता हे आपण भांड्यात खाली काढून घेणार आहोत. हे पहा, हे आता हे छान झालेलं आहे. हे आपण थोडंसं मळणार आहोत पुन्हा. हे पहा, हे असा हा गोळा मळून आपण तयार करू आणि हे आता छान थोडंसं एक 10 मिनटं आपण हे मुरू देणार. पहा किती खाली स्वच्छ राहते, असं इतकं ते छान तयार झालेलं आहे. हा गोळा मस्त असा हा गोळा तयार झालेला आहे आणि आता एक 10 मिनटं आपण थांबणार आहोत. आता आपण प्रत्यक्ष पोळीला सुरुवात करणार आहोत. तर ही पहा, हे इकडे खाली आपण कणिक जी मळलेली होती, ही छान कणिक अशी पहा कशी सुंदर झालेली आहे. मऊ व्यवस्थित छान झालेली आहे. आणि इकडे आपण हा सारण जे आहे ते झाकून ठेवलं होतं. हे सारण, हे पहा, सारणही अतिशय चांगलं झालेलं आहे. तर या सारणाचे आपण 2 गोळे आपल्याला पोळीत घालायचे तेवढे असे हे असे करून घेणार. एवढं 2 करून ठेवूया आपण. आणि
आता यातला आपण एक छान असा गोळा केलेला आहे कणकेतला, जी आपण मळली होती, असा गोल गोळा केला आणि याप्रमाणे तिची पहिले आपण पारी करणार आहोत. आपण जशी मोदक करताना पारी करतो ना आणि मग सारण भरतो, हे तसंच आहे. ही अशी गोल 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 मी पारी केली सगळ्या बाजूनी व्यवस्थित, आणि हा जो गोळा आपण करून ठेवला होता हा यामध्ये भरला. आणि हे आता ही पारी आपण असा व्यवस्थित अशी बंद केली आणि मग हे असं गोल आपण करून घेतलं. हे पहा, असं आहे छान आत पारी आहे, याच्यामध्ये पारीमध्ये आपण गोळा भरलेला आहे आणि हे असं थोडंसं आपण हाताने रुंद करतो आहोत, म्हणजे ते आतलं सारण सगळीकडे भरलं जाईल. आणि मग हे आपण खाली पीठ लावलं आहे, हे असं इकडे आपण करून घेतलं हा. आणि आता हे आपण छानपैकी लाटून याची पोळी तयार करणार आहोत. उलटलं आपण थोडंसं आणि हे असं छान जेवढं मोठं करता येईल तेवढं आपण मोठं करतो आहोत. कडेनी जास्ती व्यवस्थित करतो आहोत. इकडून झाल्यानंतर आपण पुन्हा उलटी केली ती आणि या बाजूने पुन्हा पीठ लावलं आणि ही अशी लाटतो आहोत आपण छानपैकी व्यवस्थित. शक्य तितक्या गोल आपण करतो आहोत. मी पहिल्यांदा करतो असं काही मला वाटलं नाही, इतकी ती व्यवस्थित गोल येते आहे. थोडं आता आपण हे तेल टाकतो, तवा तापत ठेवलेला आहे आणि ही आता पोळी लाटलेली आहे. आपण ही अशी हातावर घेणार, ही पा छान त्याच्यावर आपण टाकली तव्यावर. किंचित गॅस मीडियम असा केला. पहा ही आता फुकल्या इथे मध्ये मध्ये पहा दिसते तुम्हाला. आता खाली झालेली आहे, कारण ही बघतो आपण ही सुटली आहे व्यवस्थित. हे पहा हा जातोय व्यवस्थित, उलटनं जात आहे व्यवस्थित. गॅस थोडा आपण बारीक केला आहे आणि आता ही आपण उलटणार आहोत. ही पहा सुंदर खाली छान भाजली गेलेली आहे आणि याच्यावर आता वर आपण थोडं तेल सोडलं की ही छान खुसखुशीत होईल, कुरकुरीत. खाली याचप्रमाणे आपण ती भाजली गेली पाहिजे. हा ही फुगते आहे. फुगते पहा थोडी थोडी मध्ये मध्ये व्हायची. अजून थोडी खाली पुन्हा ठेवली आपण. आहे तर आपण ही काढून ठेवतो आहोत. तर आता ही पारी आपण पुन्हा आता ही दुसरी पोळी करतोय. पहिली आपली बऱ्यापैकी झाली, खूप छान मी म्हणू शकत नाही, परंतु पहिली पोळी आहे ती.
चांगली झाली, काही वाईट नाही. खायला खुसखुशीत छान कुरकुरीत झालेली आहे. आता ही आपण पारी तयार केली आणि हा गोळा आपण जो तयार केला होता सारणाचा, हे आहे असं. आता आपण हे व्यवस्थित जुळवतो आहात वर आणि हे आपण पिठातून काढली. आता थोडंसं त्याला लावणं आवश्यक आहे पीठ. आणि हे आता असं आपण थोडं मोठं करूया. आणि आता ही खाली ठेवली आपण छानपैकी. आता ही तोपर्यंत आपण गॅस चालू करतो आहोत. गॅस बारीक ठेवलेला आहे आणि इकडे ही पोळी आता आपण लाटतो आहोत. पोळी लाटून झाली आपली, ही काढली आपण हातावर आणि तव्यावर टाकली. तवा गॅस थोडासा बारीक केलेला आहे. पुन्हा आता थोडा मोठा करूया. थोडं तेल टाकतो वर. पहा काही पोळी फुगली आहे छान. ही पहा मध्ये हलती आहे. पहिल्यापेक्षा ही अधिक चांगली झाली. पहा फुगायला लागली आहे. तेल सोडलं थोडंसं वर खसबूस होण्यासाठी. फुगली आहे छान. ही पहा खाली छान ती तयार झाली आहे. थोडंसं आपण तेल सोडतो आहोत. तूप सोडलं तर अजून छान लागेल. पहा इकडे किती पहा छान फुगली आता ती. आणि ही झालेली आहे आता आपली. तर ही काढून ठेवूया. पहिली आहे ही आता दुसरी छान, मग पहिल्यापेक्षा दुसरी अधिक सरळ झालेली आहे. त्यामुळे आता ही जमेल यात मला काही शंका नाही. हे सारण अतिशय शेवटपर्यंत व्यवस्थित शिरलेलं आहे. त्यामुळे मला समाधान आहे पोळी आपण चांगली केली याचं. तर अशा प्रकारे या आपल्या गुळाच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत. छान त्याच्यावर तुपाचा गोळा घ्यावा आणि रुपारी. गुळाची पोळी मला पुरणाच्या पोळीपेक्षा जास्ती आवडते, कारण ती जास्ती खुसखुशीत अशी कडक काही राहते आणि खुसखुशीत पण राहते. छान मोडून खाता येते. तर छान झाल्या पोळ्या. पहिल्यांदा केल्या असं मुळीच वाटलं नाही. आणि माझा तुम्हाला हाच आग्रह आहे की तुम्ही मनात ठसवा की हे करायचं आहे. खरं म्हणजे बायकांना सुद्धा ही पोळी अवघड वाटते, बऱ्याच वेळा ती फुटते. तसं काही झालं नाही आपलं. छान पोळ्या झाल्या. सारणाची चव अतिशय सुंदर झाली. तर अशा प्रकारे तुम्ही करून पाहायला काही हरकत नाही. हीच नाही, कुठल्याही वस्तू कराव्या आपण, करून पाहाव्या. एकदा दोनदा तीनदा चुकेल, पण चौथ्या वेळा ती छान होईल. असं छान छान करावं आणि खाऊ घालावं घरच्या लोकांना, बाहेरच्यांना. याच्यातला जो आनंद आहे, आपण जे म्हणतो अन्न हे पूर्ण ब्रह्म, खरोखरच पूर्ण ब्रह्म आहे. हे ब्रह्म पाहायला शिकलं पाहिजे. ती दृष्टी आली पाहिजे. हे ब्रह्म पहा, यात पहा, काही हरकत नाही. तर अशा प्रकारे छान करा तुम्ही. खाऊ घाला. मला हवं तर बोलवा, मी नक्की येईन. आणि छान हा प्रयोग इतका छान झाला, मला खूप आनंद झाला आहे. नमस्कार, पुन्हा भेटू.